बातमी बुलढाण्यामध्ये रेती माफियांची समृद्धी महामार्गावर वक्र नजर पडली। रेती माफियांनी 14 ठिकाणी साइड बॅरियर्स तोडून अवैधपणे समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळवलाय। समृद्धी महामार्गावर रेती माफिया यांची वाहनं सुसाट धावतात, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। याकडे MSRDC आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जातोय। साइड बॅरियर्स तोडून या ठिकाणी एंट्री घेतली रेती माफियांनी। समृद्धी महामार्गावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील हा समृद्धी महामार्ग आता या समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे। आपण पाहू शकतो की हा समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून 87 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग जात आहे। या समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी संरक्षण कठडे जे आहेत ते तोडण्यात आले। त्याचं मुख्य कारण असं आहे की हे अवैध रेती वाहतूक करणारे जे टिप्पर आहेत, मोठमोठे ट्रक आहेत, JCB आहेत, या लोकांनी हे अक्षरशः इथले हे संरक्षण कठडे मशीनच्या सहाय्याने, कटरच्या सहाय्याने कापून टाकलेले आहेत आणि त्यालासुद्धा येण्या जाण्यासाठी रस्ता म्हणजे कुठल्या प्रकारचा टोल न पाळता ही वाहतूक मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक भरधाव या समृद्धी महामार्गाने धावताना दिसत आहे आणि याकडे MSRDC या विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। तसंच जिल्हा प्रशासनाचं सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। म्हणजे RTOच्या रेकॉर्डवर सुद्धा 14 ठिकाणी असे कठडे तुटल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, पण अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची यावरती कुठली कारवाई सुद्धा झाली नाही किंवा हे कठडे सुद्धा बंद करण्यात आले नाही। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, समृद्धी महामार्ग, बुलढाणा।